की बाबा रे तू बाबासाहेबांचं नाव बोल, की बाबा रे तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच घे. नाही, मला तरी वाटते असं आपण कधीच कोणाला फोर्स करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या मनात असेल आपण बोलू शकतो. तो आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे, संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे. मग ते मराठी पण बोलच, हे आपण कधीच बोलू शकत नाही. मी प्रत्येक वेळेला भाजपवर टीका करत आलो, पण आज मला असं वाटतं कुठेतरी गिरीश महाजन यांची मी बाजू घेतली. मला मीडियाशी घेण्याने मॅडम मला सस्पेंड केलं. मी माणूसचे कार्य उपसी बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. या ताईंचा व्हिडिओ आपण सगळ्यांनीच पाहिला असेल. आता या ताई भांडल्यात की आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे गिरीश महाजन यांनी घेतलं नाही त्या भाषणामध्ये, आणि मग त्यांना कुठेतरी राहावलं नाही. मग ड्युटी वगैरे इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ते त्यांचं जे आक्रमक रूप आपण पाहिलं, आणि मला असं वाटतं ते असलंच पाहिजे. असं नाही की आपण एका ड्युटीवर असताना किंवा एका कुठल्याही सरकारी नोकरीवर काम करत असताना किंवा कुठेही असताना आपण एक आधी माणूस आहोत, आणि माणसाला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपला जसं आम्ही बोलतोय, आम्हाला बोलण्याचे अधिकार दिलेले आहेत, लोकशाही आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत. आता त्या लोकशाहीमध्ये गोष्टी आता आपण माहिती आहे, आपल्या सगळं लोकशाही ही ठोकशाही होत चालली, लोकशाही हुकुमशाही होत चालली, आपल्या सगळ्यांना इतर गोष्टी माहिती आहेत. मी प्रत्येक वेळेला भाजपवर टीका करत आलो, पण आज मला असं वाटतं कुठेतरी गिरीश महाजन यांची मी बाजू घेतली. पण या ताईंना मी तेवढंच ॲप्रिशिएट करेल. मला सगळं सविस्तर बोलायचं आहे, आणि त्याआधी मी तुम्हाला हेही सांगतो, मी स्वतः SC समाजातून येतो, आणि त्याच्यामुळे बाबासाहेब हे मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि त्यांचं आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचं व्यक्तिमत्व मी तुम्हाला आजपर्यंत सांगत आलो की त्यांनी जे करून ठेवले ते आपण फक्त जयंती साजरा करून ह्या सगळ्या गोष्टी परत आणू शकत नाही. तर त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण आत्मसात केले पाहिजे, हे निश्चित आहे. आता त्या ताईंच्या मते की गिरीश महाजनांनी त्या भाषणामध्ये आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही आणि त्यांना कुठेतरी राहवलं नाही, आणि मग ते ड्युटीवर असताना देखील त्यांनी मग जे काही तो राडा घातला की माझी ड्युटी गेली तरी चालेल, मी काहीही काम करेन. पण हे जे आहे त्यांनी पालकमंत्र्यांनी माफी मागितलीच पाहिजे. इतर सगळ्या गोष्टी जो राडा त्यांनी केला आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. मित्रांनो, आता ह्यात चूक काय, गिरीश महाजन यांची चूक आहे का, तर मला तुम्ही विचाराल तर मी तुम्हाला सांगेल, बघा, जर का त्यांनी मुद्दाम केलं असेल तर 100% चूक आहे, त्यांना माफी मागावीच लागेल. पण ते त्यांच्या मुलाखतीबद्दल नंतर सांगतात की माझ्या मनात असं काहीच नव्हतं, आणि बाबासाहेबांचे पुतळे देखील मांडलेले आहेत, आणि बाबासाहेबांच्या जयंत्या देखील त्यांनी साजऱ्या केलेल्या आहेत, इतर सगळ्या गोष्टी बाबासाहेबांसाठी त्यांनी केलेल्या आहेत, आणि एक आदरयुक्त भावना बाबासाहेबांबद्दल त्यांच्या मनात आहे असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हणजे पुढच्या प्रेसमध्ये सांगितलं त्यांनी. आणि त्या ताईंची पण काही चूक नाही. ताईंना कदा खरं हॅट्स ऑफ, अशा भगिनींची आपल्या समाजाला गरज आहे की चला तुम्ही ड्युटीवर असो कुठेही असो, पण आपण आधी माणूस म्हणून जिवंत राहिलं पाहिजे. आपण समाजात एक बदल घडवण्यासाठी म्हणून आपण जिथे अन्याय होतोय तिथे आवाज उचललाच पाहिजे. ह्या ताईंनी उत्तमरित्या आपल्याला या व्हिडिओ म्हणजे जो राडा कालचा घातला त्याच्यावरून स्पष्ट दिसून आलं. ताईंच्या भावना हे चुकीचा नव्हता, त्याच्यामध्ये त्यांना बाबासाहेबांवरचं त्यांचं प्रेम जे आहे ते आपल्याला दिसून येत होतं, आणि त्याच्यामुळे एक तो बोलतो ना, मला असं वाटतंय की आपण बघा कोणाला फोर्स करू शकत नाही, हे पहिली तर गोष्ट अंडरलाईन करून घ्या. की बाबा रे तू बाबासाहेबांचं नाव बोल, की बाबा रे तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच घे. नाही, मला तरी वाटते असं आपण कधीच कोणाला फोर्स करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या मनात असेल आपण बोलू शकतो. तो आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे, संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे. यावर तू का बोलला नाहीस आपण प्रश्न विचारू शकतो, पण बाबा रे तू बोलच, हे आपण कधीच बोलू शकत नाही. मग ते मराठी पण बोलच, हे आपण कधीच बोलू शकत नाही. आपण कुठल्याच व्यक्तीला फोर्स करू शकत नाही. मला असं वाटतं हे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. खरंच ताई, हॅट्स ऑफ तुम्हाला, कारण तुम्ही जे पाऊल उचललं, तुम्ही जो काल राडा केला तो अत्यंत योग्य होता. पण दुसरी बाजू नाण्याची आहे ती आपण पाहिली पाहिजे मला असं वाटतं. आणि त्यांच्या मनात जर का काही असं नसेलच की बाबा रे नाही, बाबासाहेबांचा अपमान करणं किंवा इतर गोष्टी हे त्यांच्या डोक्यात नसतील, आणि तरी आपण त्यांच्यावर काय बोलत असतो, तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. पण जर का त्यांच्या डोक्यात असेल की बाबासाहेबांबद्दल मुद्दाम मी नाव घेतलं नाही किंवा इतर गोष्टी असतील, मला ते कळलं नाही, ते ॲस्ट्रोसिटी का त्यांच्यावर टाकतात ना, मला ते कळलं नाही. आता त्याच्यात मला आत घुसायचं नाही आहे. काय झाला विषय तो आपल्या प्रकाश आंबेडकर साहेब जे आहेत त्यांचा फोन झाला ताईंना, आणि मग काय त्यांची चर्चा झाली, मग काय तो ॲस्ट्रोसिटीचा मध्ये विषय आला, मला ते काय कळलं नाही. असो, जो काय त्यांचा भाग असेल. पण मला असं वाटतं मित्रांनो, प्रत्येकाला बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे. कोणी कोणाचं नाव घ्यायचं किंवा कोणाचं नाव नाही घ्यायचं हा ज्याचा स्वतंत्र अधिकार आहे. कोणी नाव घेतलं किंवा कोणी नाव नाही घेतलं म्हणून आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव या जगातून मिटणार नाही आहे, या पृथ्वीवरून मिटणार नाही आहे. आमचे बाबासाहेब काली होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, हा आत्मविश्वास आम्हाला आहे. कारण त्यांचं कर्तृत्व आणि सगळ्यांनाच माहिती आहे, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना, मी तुम्हाला सांगतो प्रत्येक जाती, आमचंच नाही सांगत आहे,
माझ्यासारख्या प्रत्येक SC समाज असेल, बाकी इतर समाज आहे, प्रत्येकाला बाबासाहेबांचा अभिमान आहे. प्रत्येकजण भाषणात नाव घेत असतो, काही नाव नाही घेत, काहींना मनामध्ये त्यांच्या राग पण असतो. आपण त्यांना काही बोलू शकत नाही. आपण बाबासाहेब जेव्हा होते तेव्हा पण त्यांच्या विरुद्ध राग होता प्रत्येकाचा. बाबासाहेबांनी कधीच त्यांना काही बोलले नाही, इग्नोर केला आणि पुढे चालत राहिलं, आपलं काम करत राहिलं. मला असं वाटतं असंच आपणही केलं पाहिजे. पण बाबासाहेबांना जर का कोण चुकीचं बोलत असेल, बाबासाहेबांचा अन्याय करत असेल, व्हिडिओद्वारे आजकाल किती व्हिडिओज येतात रे बाबासाहेबांबद्दल अपमानित शब्द वापरून काय बोललं असं बाबासाहेब, मला असं वाटतं अशांना ठेचलं पाहिजे. ना की बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही म्हणून बाबा रे तू नाव घे हे जबरदस्ती मला असं वाटतं आपण न करता कामा नये. पण तुम्ही तिकडे हिंमत दाखवलीत, एक नेता आहेत, एक पालकमंत्री आहे म्हणून तुम्ही बोललंच पाहिजे, हे तुम्ही ठणकावून तिकडे सांगितलं, हे लोकशाहीत बसतं, हे तुम्ही 100% बरोबर केलं. ह्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ करायचं तुम्हाला ताई. बाकी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा जो झाला आहे ह्याला अपमान आपण बोलू शकतो का? कारण मला असं वाटतं सोडून द्यायचं आहे अशा लोकांना, जे आपल्या विरोधात बोलतील ना त्याला अंगावर घ्यायचाच. पण काही मनात नसेल, काही ध्यानात नसेल आणि नाही बोलला म्हणून काय आम्हाला काय फरक नाही पडत. आमच्या बाबासाहेबांचं नाव कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील, हा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं या गोष्टी आपण इग्नोर करायला हव्यात. पण जर का आमच्या बाबासाहेबांचा अपमान जर का तुम्ही करणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू, हे पण तेवढंच खरं आहे आणि तेवढंच सत्य आहे. बाकी प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे मी भाजपच्या विरोधात बोलत असतो, भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बोलत असतो, त्यांच्या कामाच्या विरोधात बोलत असतो. आत्ताचा जो विषय गिरीश महाजन यांचा, हा मला असं वाटतं कुठेतरी मिसअंडरस्टँड झाले. त्या ताईची पण चूक नाही आहे, गिरीश महाजन यांची पण चूक मला वाटत नाही. पण त्यांनी जर का मुद्दाम केलं असेल तर नक्कीच त्यांना शिक्षा झाली पाहिजे, एवढंच मी सांगेल. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.